नमस्कार, टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक घडामोडींवर। मोदी सूडबुद्धीने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये वळवतायत, अजित पवारांचा मोदींवर आरोप। गंगाखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदारांना पैसे वाटपाच्या प्रकरणात अटक। विदर्भाला काही केल्या महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही, उद्धव ठाकरे। आणि मिशन विधानसभेमध्ये मनसेचे उमेदवार विनोद दुधगावकर। आता पाहूया सविस्तर बातम्या। नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये सूडबुद्धीने वळवतायत अशी टीका राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। ते काल जळगावमध्ये बोलत होते। यानंतर काल शहादा तालुक्यातील एनसीपीचे उमेदवार राजेंद्र कुमार, कृष्णराव गावित आणि नंदुरबार जिल्ह्याच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आले होते। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची काल जळगावमध्ये सभा पार पडली। यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं। केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर भाजपनं 100 दिवसात काळा पैसा भारतात आणू असं आश्वासन दिलं होतं, पण तो पैसा भारतात आणलाय का असा सवाल त्यांनी नरेंद्र मोदी यांना केलाय। तर हिऱ्यांचा उद्योग आरबीआय रिझर्व्ह बँकेचं ऑफिस मुंबई सारख्या राजधानीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते गुजरातमध्ये नेऊ पाहत आहेत असा गंभीर आरोपही पवारांनी केलाय। गोपीनाथ मुंडे माझे लहान भाऊ आहेत असं ते म्हणतात, पण त्यांचा अपघात झाल्यानंतर मोदी त्यांच्या अंत्ययात्रेला येऊ शकत नाही, पण त्यांच्या नावाची सहानुभूती मिळवून मतदान मात्र मागत आहेत। बहुजन नेत्यांचा वापर मतांसाठी वापरायचा आणि नंतर त्यांना हीन दर्जाची वागणूक द्यायची ही भाजपची रणनीती आहे अशी जळजळीत टीकाही त्यांनी मोदींवर केली। संत गाडगे बाबा स्वच्छता मोहीम आम्ही भारतात 15 वर्षापूर्वी राबवली आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र गांधी जयंतीच्या दिवशी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवतायत आणि त्याचं मार्केटिंग करतायत अशी टीकाही पवारांनी केली। मीही खासदार, आमदार, उपमुख्यमंत्री झालो आणि आईला भेटायला गेलो, पण त्याचं कधी मार्केटिंग केलं नाही। मोदी मात्र आपल्या आईला भेटायला जातानाही त्याचं मार्केटिंग करतात अशी सडकून टीका पवारांनी मोदींवर केली। सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाच्या चिन्हावर निवडून गेले पाहिजे। आपण राजेंद्र गावितांना उमेदवारी दिली। राजेंद्र गावित अनेक वर्ष आपल्या शहादा परिसरामध्ये, तळोदा परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना, त्या शेतीच्या पाण्याच्या योजना चांगल्या पद्धतीने मार्गी लावणं हे आपल्याला आता अडचणीचं राहणार नाही, कारण आता एका पक्षाचं सरकार आणायचं, मागे आघाडीचं सरकार असायचं। कधी कधी मुख्यमंत्री एखादी गोष्ट मान्य करायची नाही, थांबा म्हणून सांगायचे आणि मग त्याच्यामुळे अडचणी यायच्या। जसं व्यापाऱ्यांचा एलबीटीचा प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही अनेकदा म्हटलं की आपण हा प्रश्न सोडू, एकदा त्या एलबीटीला आपण मुठबाजी देऊ आणि पर्याय जो व्यापाऱ्यांना सोयीचा असेल, राज्य सरकारला पण टॅक्स मिळाला पाहिजे। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघात पैसे वाटप होत असल्याच्या आरोपावरून विद्यमान आमदार सीताराम घनदाट यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती। काल त्यांची सुटका देखील करण्यात आली आहे।
आणि आज भीषण विधानसभेमध्ये आपल्यासोबत आहेत मनसेचे परभणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विनोद दुधगावकर. चर्चा करणार आहेत निवडणुकीविषयी. माझं म्हणणं आहे, माझ्या मतदार बंधूंना नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं असं म्हणणं आहे की आमचे सर्वच उमेदवार उभे आहेत. आमची पहिले जससारखे बीजेपी सेना ह्या ज्या आघाड्या होत्या तसे आमची कोणाची आघाडी नाही, काहीच नाही. आमचा पक्ष पहिल्या वेळेस सर्वात जास्त उमेदवार ह्यावेळेस उभे केलेले आहेत त्यांनी पूर्ण जागेवर. आणि राजसाहेबाचं जे ब्ल्यूप्रिंट आहे ती महाराष्ट्रात प्रत्येक खेड्यानं जाणार आहे. आणि त्या याच्यावरून, त्या ब्ल्यूप्रिंटवरून जनतेलाच कळणार आहे की विकास हा कोण करू शकेल. कारण त्यांना इतके दिवस पर्याय नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी इतके दिवस सत्ता भोगली पण विकास नाहीच ना, विकास शून्य आहे. तर त्याच्यामुळे आणि बीजेपी शिवसेनेनं बी त्यांनी संधी देऊन पाहिलेली पण त्यांच्याच्यानं बी काही होत नाही. विरोधी पक्ष असून बी तेवढा प्रभावी हा विरोधी पक्ष नाही की ज्या समस्या जनतेच्या मांडाय पाहिजे होत्या त्या त्यांनी मांडलेल्या नाही. त्याच्यासाठी तिसरा पर्याय म्हणून आज युवा पिढीचं आणि जनतेचं सर्व लक्ष हे मनसेकडे आहे. आणि निश्चितच युवा पिढी ही आज राजसाहेबाच्या पाठीमागे जाणार आहे. आणि आमचं, मी विश्वासानं सांगतो, सरकार येईल तर ते फक्त मनसेच येईल किंवा मग सरकार बनवणार ते मनसेच ठरवणार, राजसाहेब ठरवतील. आणि त्याच्यासाठी माझं बी युवा पिढींना आव्हान आहे की तुम्ही सर्वांचं पाहताय, एक वेळेस आमच्याकडे लक्ष द्या, एक वेळेस आम्हाला संधी द्या आणि मग विकास काय आहे हे राजसाहेब तुम्हाला दाखवतील. विदर्भ जरी विकासापासून कोसदूर असला तरी शिवसेना विदर्भाला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. सत्तेवर आल्यावर विदर्भाचा विकास करू असं आश्वासन काल विदर्भात असणाऱ्या सेना प्रमुखांनी दिलंय. काल ते चंद्रपुरात बोलत होते. विदर्भ विकासापासून कोसदूर असून अजूनही प्रत्येक घरात साधी वीजही पोहोचू शकलेली नाही असं म्हणत आम्ही विदर्भाचा विकास करू, मात्र महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होऊ देणार नाही असं मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्ध्यामधल्या सभेत व्यक्त केलं. भारताचा तुकडा पाकिस्तानकडून कधी परत आणणार असा सवालही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना विचारलाय. उद्धव ठाकरेंच्या काल चंद्रपूर, भंडारा, नागपूर इथं सभा झाल्यात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच त्यांनी भाजपलाही लक्ष केलंय. जाहिरातीत शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागणाऱ्यांनी कधीतरी शिवजयंती साजरी केली आहे का असा सवाल विचारत त्यांनी अमित शहांच्या सभेतही शिवाजी महाराजांना विसरले होते अशी टीका केली. तर महाराष्ट्र माझा म्हणणाऱ्यांनी फक्त घोटाळे केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विधानसभेत उमेदवारांनी आपापल्या भावी कामाचा अजेंडा तयार केलाय. या प्रकारचा संवाद साधलाय भोसरी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार सचिन चिखले यांच्याशी. गेले 7 ते 8 वर्षापासून आदरणीय राजसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत आहोत. गेले 3 ते 4 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो, कॉलेजमधनं मी जॉबला जॉईन झालो. मिस्टिरियस सॉफ्टवेअर लिमिटेडमध्ये कामाला होतो आणि काम करत असताना आदरणीय राजसाहेब यांनी मला बोलून घेतलं आणि मी पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शहर अध्यक्षपदावर कार्यरत आहे. आदरणीय राजसाहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्या पत्नी सौ अश्विनी सचिन चिखले यांना उमेदवारी देण्यात आली. आम्ही आपल्या स्थानिक प्रभागामध्ये सर्व गोरगरीब जनता आणि सर्व सुशिक्षित जनता यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वादामुळे आम्ही निगडी या प्रभागातून निवडून आलो. गेले 2.5 वर्ष सर्वात महत्वाचे प्रॉब्लेम म्हणजे इथली जी मुस्लिम दफनभूमी आहे त्याचं खूप चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण केलं. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशी एकही मुस्लिम दफनभूमी नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी 1 कोटी घेऊन हिंदू स्मशानभूमीसाठी आम्ही काम चालू केलेलं आहे. पत्र्याचे शेड होते, गंजले शेड होते सगळे अख्खे, ते आता पाडून नवीन RCC मध्ये काम करत आहोत. तिसरी गोष्ट म्हणजे अशी की 2.5 वर्षामध्ये आम्ही यमुनानगर मधनं सद्गुरू उद्यान जे तुम्ही पाहिलं तर एवढं सुशोभित केलेलं आहे की जे म्हणजे इथल्या लोकांना हिरवा वाटेल असं बनवलेलं आहे. हे सर्व गोष्टी आपण युवकांसाठी केलेल्या आहेत आणि मी आनंदाची गोष्ट सांगतो की तिथनं 3 ते 4 स्टुडंट्स मागच्या वर्षी तहसील म्हणून पासआउट होऊन बाहेर पडलेले आहेत. ही सगळी डेव्हलपमेंट करत असताना वॉर्डातील मटेरियलचा प्रॉब्लेम असो, पिण्याच्या पाण्याचे जे प्रॉब्लेम होते शॉर्ट आउट केले. मग PCMC सारखा असो, यमुनानगर सारखा जो एरिया आहे, निगडी गावठण सारखा जो एरिया आहे,
त्याच्यामध्ये नवीन ड्रेनेजच्या लाईन टाकून पिण्याच्या पाईपलाईन टाकून आणि नवीन ड्रेनेजच्या लाईन टाकून ड्रेनेज पण शॉर्ट आउट केलेले आहेत, पिण्याचे पाणी शॉर्ट आउट केलेलं आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम इथं भरपूर होता, रस्त्याचा प्रॉब्लेम आम्ही शॉर्ट आउट केलेला आहे. चांगल्या पद्धतीची झाडं लावलेली आहेत. त्याचप्रमाणे लहान लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने गार्डन्स विकसित केलेले आहेत. अशा भरपूर प्रकल्प आम्ही या ठिकाणी राबवलेले आहेत. त्याचप्रमाणे 3 वर्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी आम्ही नवरात्रामध्ये एक ट्रिप घेऊन जातो. त्या ट्रिपला कमीत कमी 500 ते 1,500 ते 1,500 लोक उपस्थित असतात दरवर्षी. दिवाळीमध्ये भेट वस्ती आमची घर टू घर जाते आणि लोकांचा आशीर्वाद, लोकांचा प्रतिसाद आमच्या पाठीशी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय राजसाहेब यांच्या नेतृत्वाखाली 3 ते 4 वर्षापासून विद्यार्थी संघटनेच्या चळवळीमध्ये मी काम करत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अत्यंत भयानक अवस्था आहे शिक्षणाच्या बाबतीत. पिंपरी चिंचवड आपण म्हणतो पुणे विद्याचे माहेरघर आहे, परंतु स्थानिक इंग्लिश मिडियमच्या शाळा असो, त्याचप्रमाणे इथल्या कॉलेजेस असो, DY पाटील असेल, इंदिरा कॉलेज असेल, इथल्या भरपूर कॉलेजेस असतील. ऍडमिशन संदर्भात तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की गेले 1 वर्षापूर्वी आपले पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत त्यांना काळं फासण्याचं काम आम्ही केलं. त्याची केस पण माझ्यावर आहे आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की इथल्या ज्या शाळा आहेत डोनेशनच्या बाबतीत आम्ही वेळोवेळी, तुम्ही पत्र तपासू शकता, वेळोवेळी आंदोलन केलेले आहे. डोनेशनच्या बाबतीत आंदोलन केलेले आहे, देत होतो. आणि साहेबांनी बोलून मला ही उमेदवारी दिली आहे. आणि माझ्यासारखा एकदम गरीब तरुण एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी संधी मला जी राजसाहेबांनी दिली त्याच्याबद्दल मी खरंच राजसाहेबांचा मनपूर्वक आभारी आहे. त्यांचे जेवढे उपकार राहतील तेवढे कमीच आहे माझ्यावर आणि मी या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. सिंधुदुर्ग येथे काल बीजेपीचे उमेदवार राजन तेली व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या निवडणुकी प्रचारानिमित्त केंद्रीय वाहतूक, बंदर व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचं सावंतवाडी व कणकवलीत आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेते मंडळींवर कडाडून टीका केली आहे. बाळासाहेबांच्या श्रद्धेपोटी मी सेनेवर काहीही बोलणार नसल्याचं काल नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र यावर प्रत्युत्तर देताना सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना थेट सवाल केलाय. युती तोडताना कुठे गेला होता बाळासाहेबांविषयीचा आदरभाव, असा सवाल त्यांनी केला आहे. शिवसेनेचा सामना या वृत्तपत्रातून करण्यात आलाय. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटत असताना शिवसेना प्रमुखांबद्दल आदरभाव कुठे गेला होता, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. जागा वाटपाचा वाद ताणून न धरता बाळासाहेबांनी अभेद ठेवलेली युती तुटली नसती तर ती शिवसेना प्रमुखांना खरी श्रद्धांजली ठरली असती, असंही उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्या मनात आदर आहे, त्यांना आदरांजली म्हणूनच आपण शिवसेनेच्या विरोधात एकही शब्द बोलणार नाही, असं मत नरेंद्र मोदींनी काल सांगलीतल्या तासगाव मध्ये झालेल्या प्रचार सभेत स्पष्ट केलं होतं. त्यावर आज शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामन्याच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेना प्रमुखांबद्दल आदर असेल तर चांगलेच आहे, त्याचं स्वागत आहे. आम्हीही नरेंद्र मोदी यांचा आदरच करतो. मात्र हिंदुत्वाच्या घट्ट धाग्याने बांधलेली आणि शिवसेना प्रमुखांनी 25 वर्ष अभेद ठेवलेली शिवसेना भाजप युती यावेळीच कशी तुटली? केवळ जागा वाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटत असताना शिवसेना प्रमुखांबद्दल आदरभाव कुठे गेला होता? किंबहुना जागा वाटपाचा वाद ताणून न धरता सामंजस्य दाखवून शिवसेना भाजप युती अभेद ठेवली असती तर तीच शिवसेना प्रमुखांना खरी श्रद्धांजली असती, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. भारताचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल तुळजापूर येथील सभेत बोलताना तोल सुटला. राजकारणात आदराचं स्थान असणाऱ्या पवारांनी असं बोलायला नको होतं, असा फुकटचा सल्ला मात्र इतर पक्ष पवारांना देत आहेत. तुळजापूर इथं झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मधुकर चव्हाण यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली आहे. इतक्या दिवस तुम्हाला संधी दिली होती, त्यावेळी कामे केली नाहीत, आता तुम्ही नव्यानं संधी मागताय, तुम्ही इतक्या दिवस काय टिंब अशा शब्दात शरद पवार यांनी टीका केली आहे. शरद पवार यांनी राज्याचे माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्यावर ही टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. या अगोदरही शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत 2दा मतदानाचं अजब वक्तव्य केलं होतं. त्यावर पवारांना आयोगाला स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं. एकंदरीतच पवार कुटुंबीय बोलण्याच्या बाबतीत आपला तोल सुटतात असं समोरच्या पक्षाकडनं सांगण्यात येत आहे. तर याच पक्षांनी पवार फॅमिलीसाठी फुकटचा सल्लाही दिलाय.
तर दुसरीकडे मोदींवर निशाणा साधत राज ठाकरे यांनी मोदींना प्रश्न केलाय. मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा सवालही त्यांनी केलाय. यानंतर महाराष्ट्राचे प्रकल्प मोदी गुजरातमध्ये नेत आहेत असा आरोपही त्यांनी मोदींवर केलाय. ते मुंबईत बोलत होते. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी बदलतील असं वाटलं होतं, पण ते गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसारखंच वागतायत. गुजरातचा उदो उदो करत असतील तर ते चालणार नाही. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. राज्यातील सगळे प्रकल्प गुजरातला नेले जात आहे असा आरोपही राज यांनी केलाय. राज ठाकरे मुंबईत बोलत होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नातं सर्वश्रुत आहे. राज ठाकरे कित्येक वेळा जाहीर सभांमधून मोदींवर स्तुतीसुमनं उधळतात, पण विधानसभेच्या आखाड्यात उलट चित्र पाहायला मिळतंय. राज ठाकरेंनी आता थेट नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. मुंबईतील भांडूप मतदारसंघात मनसेची भव्य सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी चौफेर तोफ डागली. नरेंद्र मोदींची बीडमध्ये सभा झाली आणि म्हणे, गोपीनाथ मुंडे असते तर मला येण्याची गरज पडली नसती. मोदींनी असं सांगून इथल्या भाजपच्या नेत्यांना कमी लेखून त्यांची जागाच दाखवून दिली. भाजपच्या होर्डिंगवर सुद्धा या नेत्यांची फोटो नाही. यांचे फोटो पाहून यांना मत तरी मिळतील का, असा सवाल करत राज यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलाच टोला लगावलाय. खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी आपल्या प्रचार मोहिमेतून मतदारसंघाचा विकास कसा होणार हे स्पष्ट केलंय. काल त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. खडकवासला मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बराटे यांची प्रचार मोहीम सध्या जोरात सुरू आहे. काल यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सभेचं आयोजन खडकवासल्यामध्ये करण्यात आलं होतं. या सभेसाठी पुणे महापौर दत्ता धनकवडे तर इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप बराटे यांच्या प्रचारामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आलाय. भोसरी मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार सचिन चिखले यांनी आज दिघी या ठिकाणी आपली प्रचार मोहिमेतून लोकांना विकासाची सूत्र स्पष्ट केली. बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद आणि लातूर या 5 जिल्ह्यांमधील रहिवासी असणाऱ्या युवकांसाठी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत सैन्य भरती होणार आहे. तरी युवकांनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार. साडी इंडियन वैल्यूज क्या बात है।